नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफ या चॅनलमध्ये स्वागत। आज आपण जो मिरे आणि करोळे याचा मुख्य वाहतूक असणारा जो बंधारा आहे तर त्या ठिकाणी आहोत। गेल्या अनेक वर्षापासून माझ्या पाठीमागे जे नागरिक थांबलेले आहेत तर त्यांची मागणी आहे की या ठिकाणी इथं मोठा असा ह्या नदीवरती इकडं करोळे गाव आहे जे पंढरपूर तालुक्याच्या हद्दीमध्ये येतं आणि इकडं मिरे आहे जे माळशिरस तालुक्याच्या हद्दीमध्ये येतं आणि ह्या दोन्ही गावाला जोडणारा हा नदीवरचा मोठा पूल व्हावा अशी ह्या ठिकाणी मागणी आहे। गेल्या अनेक वर्षापासून इथं अपघात झालेले आहेत। इथल्या लोकांचं येणं जाणं बऱ्याचशा वेळेला ह्या नदीला पूर आला असेल किंवा मोठा पाऊस असेल त्यावेळेला थांबलेला आहे। आपण इथं आत्ताच बघितलं की ह्या बंधाऱ्याची अवस्था कशी आहे, याचे साईडचे संरक्षक दगडसुद्धा निघलेले आहेत। तर इथल्या ग्रामस्थांची काय मागणी आहे आपण ऐकूयात। मला इथं सांगा तुम्ही की इथं तुम्ही सर्वजण एकत्रित जमलेले आहात, तर इथं काय तुमची मागणी आहे? मी संजय जगन्नाथ यमगर, मी रहिवासी करोळे गावचा आहे। आमची एकच मागणी आहे की आमच्या गावाला येण्या जाण्याची सुविधा नाही। आमच्यापासून पश्चिमेला अकलूज 15 किलोमीटर आहे, माळुंग एक तिथं देवीचं मंदिर आहे पुराणं, ती एक 4 किलोमीटर आहे आणि इथून पूर्वेला आमच्या गावापासून कानापुरी, सांगवी, जळवली, उमर ह्या गावाची येणं जाणं ह्याच बंधाऱ्यावरून आहे। तर ह्या बंधाऱ्यावर इतकी गर्दी होती की शाळांची मुले जातात येतात। इथं आतापर्यंत माझ्या हिशोबानं 2 लेडीज पडून इथून मृत्युमुखी पडल्यात, एक 4 पुरुष पडल्यात आहे आणि दवाखान्याला सर्पदंश होऊन अकलूजला जायपर्यंत रस्ता नसलेल्या कारणामुळं 2 व्यक्तीचा प्राण गेलेला आहे। तर आमची एकच इच्छा आहे की इथून फुल झालाच पाहिजे, नाही झाला तर आम्ही कुठल्याही स्टेपला म्हणजे आंदोलन सुद्धा करू शकतोय। इथं मला सांगा की दोन्ही गावाचं मोठे इकडं आवजावक आहे, या ठिकाणी काय म्हणजे कशासाठी वाटतंय तुम्हाला हा मोठा पूल व्हावा? मी राजू दगडे। तर इथं मोठा पूल कशासाठी हो, तर आमचं गाव असं पंढरपूर तालुक्याचे शेवटचं गाव आहे आणि इथून अकलूजचा आम्हाला दवाखाना किंवा इतर शाळेच्या मुलांसाठी एक 15 किलोमीटर आहे। बोरगाव 10 ते 5 किलोमीटर आहे। शिरपूर कारखाना आहे, तिथे शाळेसाठी मुलं आमच्यातली सगळी तिथं जात आहे। तर आमची एक मागणी आहे की ह्या मुलांना शाळेत जाण्यासाठी अत्यंत नुकसान होतं त्यांचं, कारण का नदीला तर पूर आला तर 15-15 दिवस महिना पूल आमचा बंधारा बंद राहतो। त्यासाठी त्या मुलांची परीक्षा टाईम असू द्या किंवा कुठल्याही इतर टायमिंगला त्यांना थांबावंच लागतंय। त्यामुळं आमचं सर्व सरकारला विनंती आहे की तुमच्या मीडियामार्फत की आमची इथं मोठा पूल व्हावं एवढीच अपेक्षा आहे। कारण का आम्हाला इथून वाहतुकीसाठी सुद्धा कारखाना आहे, इथून आमच्या ह्या बंधाऱ्यावरून आता चालूला मोठ्या प्रमाणावर ऊसाची वाहतूक होते, पुन्हा मार्केटसाठी केळे असेल, डाळिंब असेल किंवा इतर सगळं शेतकऱ्याचं हे आहे किंवा गोरगरीब असतील ती कारखान्यात कामासाठी जाण्यासाठी सुद्धा त्यांना इथं नदीला तर पाणी आलं तरी त्यांची आतूनच नुकसान होतंय। तर आमची सरकारला तुमच्या मीडियामार्फत विनंती आहे की इथं मोठा पूल व्हावा एवढीच अपेक्षा आहे। इथं बंधाराही आहे पण तुम्ही पुलाची मागणी करताय, काय अवस्था या बंधाऱ्याची? या बंधाऱ्याची अवस्था अशी झाली की पाक फुटून गेलेला बंधारा आहे। इथं काय येणं जाणं सगळं वाहतूक जास्त असल्यामुळे आहे ना पडझड सारखी होती, इथं 5-6 लोक मेले ती आणि ऊसाची वाहतूक सारखी असल्यामुळे आहे ना अत्यंत गरज शेतकऱ्याला आहे। सतत लोकाला येणं जाणं ती 10-15 गावाची वर्दळ असल्यामुळे आहे ना इथं लोकांची गैरसोय भरपूर प्रमाणात होती। तरी लवकरात लवकर बंधाऱ्याची व आपलं पुलाची व्यवस्था व्हावी। आता गर्दी भरपूर झालेली आहे, तरी वाहतुकीचा लय मोठा प्रश्न आहे, तरी लवकर पुलाची मागणी आमची आहे। जर इथं नदीवरती पूल झाला तर काय तुमची सोय होईल? आम्हाला इथून 15 किलोमीटरवर अकलूज गाव आहे, तिथं सगळं दैनंदिन जीवन अकलूजला आमचं जाणं येणं सगळ्या गावाचा तिकडं प्रश्न आहे। इकडे 40 किलोमीटर पंढरपूर आहे, इथं दवाखान्याची काय अडचण आली तरी आम्हाला इथले इथं यावं। नदीला पूर आला तर अख्ख्या गावाला सगळं जाणं येणं दैनंदिन जीवनाचं सर्वस्व हे होतंय। त्यामुळे आम्हाला फुलाची अत्यंत गरज आहे। त्यामुळं आम्हाला ह्या तुमच्या माध्यमातून मिळावं ही विनंती। आम्हाला 7 किलोमीटरवर महामार्गाचं गाव आहे, तिथं जाणे येण्याचं फुलाची सोय नसल्यामुळं अडचण आहे, त्यासाठी मिळावं एवढी विनंती। इथं आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचं आर्थिक अधिवेशन सुरू आहे आणि ग्रामस्थांनी बरोबरच या अधिवेशनामध्ये तात्काळ आम्हाला इथून मोठा पूल व्हावा यासाठी निधी मंजूर व्हावा
म्हणूनच इथं करोळे आणि मिरेगावचे ग्रामस्थ इथं आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या व्यथा देखील मांडलेल्या आहेत की खूप मोठी गैरसोय आमची या ठिकाणी होते. इकडं पलीकडंच नॅशनल हायवे आहे, श्रीपूर म्हाळुंगमधून तो गेलेला आहे, अकलूज बाजारपेठ मोठी आहे, दवाखाने तिथं आहेत, इथं मोठी शाळा नाही आहे. शाळेला जाण्यासाठी शेतकऱ्यांचा जो शेतमाल आहे तो त्या ठिकाणी बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थाने इथं जे आहे तर इथं खूप मोठ्या एका पुलाची गरज आहे. तर मी या द डेली लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून इथं शासनाला सांगतो की खऱ्या अर्थाने ह्यांची जी मागणी आहे ती रास्त आहे आणि लवकरात लवकर निधी मंजूर करून या ठिकाणी करोळे आणि मिरे या नदीवरचा इथं सर्वात मोठा पूल व्हावा आणि ह्या लोकांची जाणे येण्याची व्यवस्था या ठिकाणी व्हावी. द डेली लाईव्हसाठी दत्ता नाईक नवरे, करोळे, मिरे. शाळकरी विद्यार्थी आपल्या समवेत आहेत. काय नाव आहे? ओम गेजगे, किती वेळा आहेस बाळा? 11वी सायन्स, कुठं शाळेत जातो? बोरगावला. बोरगावला. तर काय नेमकी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली असते. या बंधाऱ्यावरती आपण आज या ठिकाणी जिथं उभारलोय तिथं पाणी असतंय. तर शाळेचे आपले नेमकं नुकसान त्या ठिकाणी कसं होत असतंय? लय नुकसान होतंय. पेपरच्या टायमाला पुरी येतो वगैरे, असं पाणी भरपूर येतं, लवकर बंधारा काय उघडत नाही. काय प्रशासनाला काय मागणी असेल? पूल मोठा पूल व्हावा. पूल व्हावा. काय नाव आहे? प्रीतम पाटील, कुठं आहे शाळेला? बोरगाव श्रेणी. बोरगाव सेनेचं. काय मागणी काय असणार आहे प्रशासनाला आपल्या? इथून मोठा पूल व्हावा हीच विनंती. शाळेला जात असताना या बंधाऱ्यावरती पाणी असतंय, काय अडचण असते नेमकी? शाळेत जाता येत नाही, पेपर बुडतात. शाळेचं नुकसान होतंय. हा. काय नाव आहे दीदी? पायल नवरे, किती वेळा आहे शाळेला? 11वी. काय मागणी काय प्रामुख्याने या बंधाऱ्याविषयी? मोठा पूल व्हावा. मोठा पूल व्हावा. काय मागणी? मोठा पूल व्हावा. पूल व्हावा. पाणी आल्यानंतर शाळेचं नुकसान होतं.